LBR फाउंडेशन नाशिक संचालित द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्री स्कूल औदुंबर बस स्टॉप नवीन सिडको येथील वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा नुकताच वीर सावरकर सभागृह सिडको येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करून त्यानंतर दीपप्रज्वलन करून तसेच प्रमुख मान्यवरांचं स्वागत सत्कार करण्यात आला। श्रीमती स्वाती पवार DYSP अँटी करप्शन नाशिक, सुवर्णा राऊत अबॅकस श्री क्लासेस संचालक, सुमिता चौधरी कराटे क्लास संचालक तसेच संस्थेचे संचालक निर्मला रोकडे, योगेश रोकडे, जगदीश रोकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे आणि उपमुख्याध्यापिका आरती रोकडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे यांनी केलं आणि त्यांनी वर्षभरात शाळेतील विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या प्रयत्नांची माहिती दिली। यंदा शाळेने इंडोर प्ले गार्डन तयार करून शाळेतून शिक्षण देण्याची नवी संकल्पना राबवल्याचं त्यांनी सांगितलं आहे। महिला दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी स्त्री शक्तीचे प्रतीक असलेल्या महान व्यक्तिमत्वांना वंदन अर्पण केलं आणि यावेळी शाळेच्या वतीनं सिद्धी भांडारकरीने नॅशनल लेव्हल पॅरा स्विमर प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला। तसेच प्राची दळवी हिने सामाजिक बांधिलकी जपत लिव्हर दान करून एका रुग्णाला जीवदान दिल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विशेषतः सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिकेने सगळ्यांची मने भावुक केली। गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात स्वाती पवार अतिशय सुंदर कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली। पुन्हा एकदा या जबाबदारीच्या ओझ्यातून कुठेतरी बालपण मला अनुभवायला मिळालं। त्यासोबतच
एका समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून आपण कसं वागायचं हेही या छोट्या मुलांनी पुन्हा एकदा त्यांच्या परफॉर्मन्स मधून आपल्याला शिकवलेलं आहे. आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल पुनश्च आपले आभार. धन्यवाद. भगवंती प्री-स्कूल मध्ये आम्ही साधारण 3 वर्षापूर्वी ऍडमिशन घेतलं होतं. आज तागायत प्रतिभा मॅडम रोकडे आणि सर रोकडे सर यांनी जे परिश्रम घेऊन ही शाळा डेव्हलप केली त्यासाठी आम्ही आमचा निर्णय चुकीचा नाही घेतला असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. इथून पुढे मी सर्व आमच्या सिनियर पालकांच्या वतीने आपणास हे करतो, आवाहन करतो की तुमचे जो कोणी मित्र परिवार नातेवाईक यांना तुम्ही इन्क्रीज करा की तुम्ही या स्कूलमध्ये त्यांचा ऍडमिशन घ्यावं. आता त्यांची सुधारणा या शाळेमध्ये भरपूर केलेली आहे. त्यांनी वरती टेरेसवर प्ले ग्राउंड देखील केलेला आहे. यामुळे आपल्या भविष्यात ज्या ग्राउंडच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा त्यांनी तिथे डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच खऱ्या अर्थाने तो अतिशय सुबक आणि सुंदर असा केलेला आहे. आजपर्यंत माझा पाल्य आणि आमचे जे काही पालक आहेत त्यांनी सिनियर मध्ये आतापर्यंत त्यांचा पाया त्यांनी अतिशय छान प्रकारे असा उभारलेला आहे. त्यांचं ऍक्टिव्हिटी, त्यांचा अभ्यास, त्यांचा स्टडी शेड्यूल हे त्यांनी व्यवस्थित आणि समर्पकरित्या पार पाडलेला आहे. तसेच शिक्षक वृंद आणि पूर्ण शाळा, पूर्ण स्टाफ हा अतिशय कोऑपरेटिव्ह आहे. मी अशोक पगारे, माझं बाळ आर्यन अशोक पगारे आज गेल्या 3 वर्षापासून द ग्रोइंग ट्री प्ले अँड स्कूल या स्कूल मध्ये शिकत आहे. त्याची प्रगती खूपच उत्तम झाली एवढ्या 3 वर्षामध्ये. तर जे कोणी पालक असतील त्यांनी, पालक किंवा त्यांचे शेजारी वगैरे असतील त्यांनी या स्कूलमध्ये नक्की त्यांच्या मुलांना भरती करावी. आज मी माझं बाळ त्यांच्याकडे एका बीच्या स्वरूपात दिलेलं होतं, तर आज माझं बाळ हे एका रोपट्याप्रमाणे तिथून बाहेर पडणार आहे. त्याचा 3 वर्षाचा प्रवास नर्सरी ते सिनियर केजी हा प्रवास त्याचा अगदी 1-2 महिन्यात इथे संपणार आहे. इथून पुढचा प्रवास हा त्याचा 1ली ते 10वी हा दुसऱ्या शाळेमध्ये वगैरे होईल. इथून पुढचं काम तिथले शिक्षक वगैरे करतील. पण इथे जे 3 वर्ष त्याने अनुभवले, तिथल्या टीचर आणखी वगैरे या सगळ्या उत्तम प्रकारे त्यांच्याकडून सर्व गोष्टी करून घेतात. तसे दरवर्षी ते विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे मुलांकडे त्या गोष्टींवर जास्त भर देतात की जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास हा खूप वाढावा. म्हणून मी इथल्या शिक्षकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे खूप आभार मानते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा रोकडे आणि रश्मी आहेर यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका शिंदे, सुरक्षा सूर्यवंशी, स्वाती पाल, कांचन सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमच्या जयघोषात करण्यात आली. पालक आणि उपस्थितांनी शाळेच्या उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले. NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.